व्हिडिओ आणि जो इंस्टाग्रामला फक्त 1 महिन्यामध्ये इतका किंवा 2 महिन्यामध्ये इतका जबरदस्त सपोर्ट केलाय तुम्ही. 15 फॉलोअर्सपासून एक 2000 फॉलोअर्स आपले 2 महिन्यात क्रिएट झालेले. ठीक आहे. पण माहितीचा आपला टॉपिक कोणत्याही पद्धतीचं औषध शेअर करणं नाहीये. झाडातलं खोल मेकॅनिझम, एक सायंटिफिकली मेकॅनिझम, एक वैज्ञानिक त्याचं कार्य, त्या प्रकृतीचं पूर्ण विज्ञान, ते झाड कशा पद्धतीने काम करतं आणि त्या टॉपिकमधील फुल कसं पडतं, झाडात ब्लॅक टिपका का पडतो, झाडामध्ये फुलगळ नेमकी का होते, फुल कशी निर्माण होतात, मूळ कशी वाढते, मुळाला काय करतात, कोणतं औषध कशा पद्धतीने कोणत्या लॉजिकने काम करतं, हा फॅक्ट आपल्याला ज्यावेळेस समजणार आहे त्यावेळेस कोणताही आपल्याला एक व्यक्ती बळी पाडू शकत नाही. आणि आपल्याला जे नॉलेज आपल्याला समजणार आहे, डोळ्यात बघताच आपल्याला त्याचा प्रॉब्लेम लक्षात येणार आहे. आणि हाच आपला चॅनल. इथून मागच्या कोणत्या व्हिडिओ त्याच्यावरती पडलेला असं हे महत्त्वाचं नाही आहे, पण इथून पुढे कोणत्या पद्धतीच्या टॉपिकमध्ये आपण तो व्हिडिओ बघतोय आणि हाच आपला पहिला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आज आपल्याला बायोस्टिम्युलंटची माहिती घ्यायची. नेमकी बायोस्टिम्युलंट म्हणजे काय, बायोस्टिम्युलंट हा कशा पद्धतीने कार्य करतो, पिकाला कोणत्या गोष्टी उपलब्ध करून देतो, आणि त्यासाठी आपल्याला हा चॅनल फॉलो सबस्क्राईब नक्की करायचा आहे. इंस्टाग्रामवर सपोर्ट केला आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि ही सिरीज आपल्याला खूप खोल न्यायची आहे. प्रत्येक पिकाचं प्रत्येक नॉलेज आपल्याला समजून घ्यायचं आहे, प्रत्येक सिच्युएशन आणि प्रत्येक पॉईंटचं नॉलेज आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आजच्या टॉपिककडे आपण बघू की बायोस्टिम्युलंट हा कोणत्याही पद्धतीचं खत, मायक्रोन्यूट्रिएंट किंवा हार्मोन नाही. झाडामध्ये ज्या पद्धतीचं कच्चा माल किंवा झाड एक पूर्ण कारखाना असेल आणि कारखान्यामध्ये ज्या पद्धतीचा, म्हणजे आता एक समजा टोमॅटोचं झाडाचं आपण उदाहरण घेतो. इथं टोमॅटोचं झाड एक पूर्णपणे कारखाना असेल, त्याच्यामध्ये NPK, मायक्रोन्यूट्रिएंट आणि इतर अन्नद्रव्ये, ज्याच्यामध्ये सल्फर, कॅल्शियम, बोरॉन, झिंक इतर जे अन्नद्रव्य आहे हे एक कच्च्या मालाच्या स्वरूपात काम करतं. आणि झाड कोणत्याही पद्धतीचं डायरेक्ट औषध दिलं म्हणजे त्यातून ते औषध उत्पन्न देत असं नाही. ते कच्चा माल आपण त्याला देतो, ते त्यावर प्रक्रिया करतं आणि त्या प्रक्रियेतून ते पुढली स्टेज व्यवस्थित पार पडतं. आणि हेच काम एक टॉपिकने आपण समजू, एक उदाहरण समजू. जसं एक फॅक्टरी समजा, एक आपण टोमॅटोच्या झाडाला, त्याच्यामध्ये कच्चा माल NPK, मायक्रोन्यूट्रिएंट, मशीन म्हणजे त्याच्या पेशी ज्याला आपण सेल्स बोलतो, कामगार म्हणजे एन्झाईम जो एक महत्त्वाचं काम करत असतो, आणि त्याचा मॅनेजर किंवा ते एक कंट्रोलर म्हणजे हार्मोन्स. आता हे 4 ते 5 प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेजला, वेगवेगळ्या पॉईंटला पूर्ण हेल्प भेटू यासाठी बायोस्टिम्युलंट हा काम करत असतो. जसं एक उदाहरण अजून एक बघता येईल. एक ट्रॅक्टर आहे, त्यामध्ये डिझेल आपण टाकलेलं आहे, पण मशीनच जर व्यवस्थित नसेल तर ट्रॅक्टरचं डिझेल किंवा ती ट्रॅक्टर चालू शकत नाही. त्या ट्रॅक्टरची पूर्ण प्रक्रिया चालण्यासाठी बायोस्टिम्युलंट हा काम करत असतो. तसंच पूर्ण झाडातले हे मशिनरीची पूर्ण स्टेज चालण्यासाठी बायोस्टिम्युलंट काम करत असतो. म्हणून बायोस्टिम्युलंट आपल्याला प्रत्येक स्टेजला महत्त्वाचा आहे. फुलाच्या, फळाच्या, झाडाच्या वाढीच्या किंवा लॉक झालेल्या प्रत्येक सिस्टमला पुन्हा व्यवस्थित कार्य करण्यासाठी. आणि हे फॅक्ट आहे बायोस्टिम्युलंटचं. म्हणून ते कोणतं उत्पन्न किंवा हार्मोन किंवा हे नाही, ते पूर्ण झाडाची प्रक्रिया ठीक करतं, ते आतली पूर्ण झाडाचं सिस्टम ठीक करतं. आणि हे नॉलेज तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. अशाच एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसाठी भेटूया.